रसिको नमस्कार. मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजचा खरं तर व्हिडिओ मी घेऊन आलोय तो खास विद्यार्थ्यांसाठी आहे. बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थ्यांना साधारण 4थी ते 7वी मध्ये वगैरे जे शिकणारे विद्यार्थी आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना निबंध दिला जातो आणि त्यातलाच अनेक प्रकारचे विषय असतात. खरं तर त्यातलाच एक विद्यार्थ्यांच्या अतिशय आवडीचा असा एक विषय मी घेऊन आलोय आणि आजचा माझा विषय आहे वेळेचे महत्त्व. खरं तर वेळ ही प्रत्येकासाठी तितकीच महत्त्वाची असते. गेलेली वेळ परत कधीही येत नाही हे तुम्हा सगळ्यांना अगदी चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. म्हणून आजचा हा माझा थोडासा या विषयावरती शाब्दिक प्रपंच मांडण्याचा विचार आहे. विषय आहे वेळेचे महत्त्व. संत कबीर असं म्हणतात की कल करे सो आज कर, आज करे सो अब. असं संत कबीरांनी जे म्हटलंय ते उगाच नाही, कारण त्यांनी वेळेचं महत्त्व जे आहे ते फार चांगल्या तऱ्हेने जाणलं होतं. वेळ ही एक अशी अमूल्य गोष्ट आहे की जी एकदा का निसटून गेली तर ती परत येणार कधीच नाही. कधीच वेळ येणं शक्य नाही. गेलेला पैसा, गेलेलं धन आपण परत मिळवू शकतो, पण गेलेली वेळ मात्र पुन्हा कधीही येत नाही. म्हणून वेळेचं महत्त्व जे ते जाणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे, खास करून माणसांनी तर ठीक आहे, पण विद्यार्थ्यांनी खास करून आणि सगळ्याच माणसांनी वेळ पाळणं हे नितांत आवश्यक आहे असं मला वाटतं. वेळ किंवा समय हा कुणाची वाट अजिबात पाहत नाही. तुम्हाला माहिती आहे मंडळी, रेल्वे गाडीने ज्या वेळेला आपण प्रवास करतो, तिकीट काढतो, रिझर्वेशन करतो, त्यावेळेला जी ट्रेनची वेळ असते त्याच वेळेत रेल्वे गाडी सुटते. रेल्वे गाडी जशी कोणासाठी थांबत नाही, ती आपल्या अगदी बरोबर वेळेवर सुटणारच आहे की नाही. मग तुम्ही वेळेवर तिथे पोहोचलात तर ती तुम्हाला सापडू शकेल, अन्यथा तुम्हाला ती गाडी सोडावी लागेल. म्हणून आळशीपणा कधी करायचा नाही. जर तुम्ही आळशीपणा केलात तर गाडी तुमची निघून जाईल. तसंच या वेळेचं पण असतं. वेळ ही एकदाच येत असते, तसंच संधी पण एकदाच मिळते. मग ती आयुष्यामध्ये संधी परत परत मिळत नाहीत. म्हणून आलेल्या संधीचं काय केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. एकदाच संधी मिळत असते तेव्हा वेळेचा आपण सदुपयोग करायला पाहिजे मला असं वाटतं. खूप मुलांना बऱ्याचदा टिवल्या बावल्या टंगळमंगळ करावीशी वाटते आणि ती मग काय करतात, वेळ वाया घालवण्याची त्यांना सवय लागते. तर त्यांच्या हातातला हा जो वेळ आहे हा भराभर निघून जातो. त्यामुळे वेळ वाया घालवू नये असं मला वाटतं. वारा जसा वाहतो की नाही भुरू तसा वेळ पण अगदी हातातनं निघून जातो आणि वेळ गेल्यावर मग पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही. म्हणून मला वाटतं विद्यार्थ्यांनी याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि मग असं होतं, शिकणारे जे विद्यार्थी आहेत किंवा शाळेमध्ये शिकणारे, मग सामायिक परीक्षा असू द्या किंवा वार्षिक परीक्षा आली की त्यांच्या मग लक्षात येतं की अरे बापरे, आपला तर कितीतरी अभ्यास खरं तर करायचा बाकी आहे, आपण तो पूर्वीच केला असता तर अजिबात आपल्याला अडचण आली नसती. नंतर होतं काय, मार्क्स कमी मिळतात आणि पश्चाताप करायला लागतो. कधी कधी मग काय होतं, पेपर सोडवता येत नाहीत. नापासासारखा एक दुर्दैवी शाप पण कधी कधी गळ्यात पडू शकतो. पण हे सगळं वेळ निघून गेल्यावर समजून घेण्यात काहीच उपयोग नसतो, कारण गेलेली वेळ जी आहे ती परत येणार नसते. तेव्हा विद्यार्थ्यांनी वेळच्या वेळी जर मला वाटतं शाळेत व्यवस्थित रेग्युलर गेलात, गृहपाठ पूर्ण केलात, अभ्यास केला, शिवाय प्रयोगवह्या पूर्ण केल्यात, योग्य वेळी झोपणं, योग्य वेळी उठणं, योग्य वेळी व्यवस्थित जेवण, चहा पाणी, नाश्ता, आपली एक स्वतःला स्वयंशिस्त आपण आपल्या पद्धतीने लावून घेतलं. वागण्यामधला जो एक पॉझिटिव्हनेस जो आहे तो आपल्या प्रत्येकामध्ये आला पाहिजे असं मला वाटतं. वेळेचा योग्य पद्धतीने वापर करणारे लोकच खरं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये किंवा जीवनात काही ना काहीतरी ध्येय प्राप्त करू शकतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं वेळ पाळणारी माणसं ही कायम जिद्दीने पुढे जातात. मूर्ख माणसं जी असतात की नाही, मूर्ख माणसं ती मात्र झोपण्यामध्ये, काहीतरी भांडणं करण्यामध्ये, व्यर्थ बडबड करण्यामध्ये, वायफळ बडबड गप्पा मारण्यामध्ये वेळ वाया घालवतात. आणि जो माणूस वेळ वाया घालवतो की नाही त्याचं आयुष्य सुद्धा वायाच जातं. कारण काय म्हणतात माहिती आहे, गया समय फिर नाही लौटता. हे जीवनातलं एक सत्य सार आहे. गेलेलं बालपण, गेलेलं तारुण्य पुन्हा परत मिळणार नाही. तेव्हा वेळेचं महत्त्व जाणून मला वाटतं माणसांनी सतत कार्यक्षम आणि कार्यरत जर तुम्ही राहिलात तर जीवनात यश तुमच्याच हातात आहे. जीवनातील सफलतेचं किंवा सक्सेसचं जे रहस्य आहे हे वेळेच्या सदुपयोगातच खरं म्हणजे दडलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, तुम्हाला माहिती असेल ना, स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री, किंवा महात्मा गांधीजी असतील, अशी ही जी सगळी मोठी मोठी जी थोर माणसं आहेत, ह्या सगळ्यांनी आपल्या आयुष्यातली प्रत्येक क्षणाचा योग्य तो विनियोग केला, उपयोग केला. त्यांनी वेळ कधी वाया घालवला नाही आणि त्याचमुळे आज जीवनात त्यांचं जे मोठेपण आहे ते त्यांना प्राप्त झालं आणि त्यांना आपण सतत ते आपल्या सगळ्यांसाठी वंदनीय आहेत.
तेव्हा वेळेचं महत्त्व जाणणं आणि त्या वेळेचा सदुपयोग करणं ह्यातच खरं तर माणसाचं आयुष्याचं सार्थक आहे असं मला या निमित्ताने वाटतं. तेव्हा मंडळी, आजचं वेळेचं महत्त्व या विषयावरील आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेलच. आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि आपल्या सुस्पष्ट कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.